नमस्कार, माझं नाव तेजश्री पोखरकर. मी एक ॲडव्हान्स प्राणिक हीलर आहे आणि EFT इमोशनल फ्रीडम टेक्निक ट्रेनर आहे. आज आपण द पॉवर ऑफ एक्सेप्टन्स हा विषय थोडक्यात समजून घेऊया. इथे मी पुरुषोत्तम रामांचं उदाहरण देऊ इच्छिते. म्हणजे एवढे मोठे राजा असून पण त्यांना त्यांच्या आयुष्यात जेव्हा 14 वर्ष वनवास भोगायची वेळ आली, तिथे कुठेही त्यांचा विरोध नव्हता. तिथे त्यांची स्वीकृती होती, मान्यता होती. मग हेच रामांकडून शिकण्यासारखं आहे की आयुष्याचा प्रवास जगत असताना व्हॉट डू यू थिंक, व्हॉट इज लाईफ इज जर्नी बिटवीन बर्थ अँड डेथ. जन्म आणि मृत्यू यामधला हा प्रवास आहे. आपण एव्हरीवन हॅज कम हिअर टू कम्प्लीट देअर ओन जर्नी. नो बडी इज परमनंट हिअर. आपण इथे कोणीही परमनंट नाही. आपण आपला प्रत्येकजण ज्याचा त्याचा प्रवास, आणि तो एक प्रत्येकाचा वेगळा प्रवास आहे, असा प्रवास पूर्ण करायला आलेलो आहोत. मग हा प्रवास पूर्ण करताना का नाही तो एक चांगल्या रीतीने आपण पूर्ण करू शकत, चांगले म्हणजे पॉझिटिव्ह राहून का नाही आपण तो प्रवास जगू शकत. तर ह्यासाठी एक सिंपल उदाहरण देते. म्हणजे सपोज आपल्याला जर मुंबईला जायचं आहे आणि इफ यू आर गोईंग बाय प्लेन, तर तिथल्या फॅसिलिटीज, तिथल्या ॲम्युनिटीज, तिथला दर्जा, तिथला क्लास, इमॅजिन दॅट एक्सपिरियन्स. किती छान वाटतं. आणि इफ यू आर चूजिंग लोकल शटल ट्रेन, एकदम ती शटल, मग तिथला पब्लिक, तिथला क्लास, तिथला दर्जा, तो एक्सपिरियन्स कसा वाटेल. यू कॅन इमॅजिन द डिफरन्स. मग सेम आहे आयुष्याचा प्रवास जगताना पण आपल्या विचारांचा दर्जा, आपल्या विचारांची ठेवण आपण एक चांगली ठेवून, उच्च ठेवून, पॉझिटिव्ह ठेवून का नाही जगू शकत. ॲक्सेप्टन्स करणं म्हणजे हार मानणं असं नसतं. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या म्हणजे आयुष्यात एक्सेप्टन्स करायला शिकता, तेव्हा तुमच्यात ती एक स्ट्रेंथ डेव्हलप होत असते की ठीक आहे, काहीही रिझल्ट असला, काहीही परिणाम असला त्या गोष्टींचा, तरी मी एक्सेप्ट करते आणि त्या सिच्युएशनमधून जाण्यासाठी मग जे काय पॉझिटिव्ह वे असतील ते सर्च करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. जेव्हा एक्सेप्टन्स हे आपण आपल्या आतमध्ये डेव्हलप करू लागतो, तिथं आपण कंप्लेनिंग मोडपासून हळूहळू कमी होऊ लागतो. म्हणजे आपण सगळेच त्या बिचारा परमेश्वराकडे खूप तक्रार करत असतो की मीच का, माझ्याच आयुष्यात का असं घडलं. ह्या लेवलला पण की मी किती देवपूजा करते, मी किती देवाचं करते, मी किती उपास तापास करते, तरी माझ्याच आयुष्यात का अशा गोष्टी घडतात. अगेन ह्या काचं उत्तर कोणालाच माहीत नाही आहे. सो ही जी जर्नी एक ती एक चांगल्या प्रकारे जगायचा प्रयत्न करूयात. आणि ॲज अ ह्युमन बिईंग आपल्याला अनेक गोष्टी पाहिजे असतात आणि त्या मिळवण्यासाठी आपण प्रयत्नही करत असतो. पण आधी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करणंच एवढं आपल्या हातात आहे. तो जो काही रिझल्ट त्याचा असू दे, तो ॲक्सेप्ट करता आला पाहिजे आपल्याला. आणि अजून एक ॲक्सेप्टन्समध्ये अजून एक गोष्ट अशी येते की हे असं करणं म्हणजे हे आपण म्हणतो ना मराठीत की एक बोट माझ्याकडे जरी असेल, म्हणजे आपण पिंग पॉइंट करतो दुसऱ्यांना, तुझ्यामुळं असं झालं, तुझ्यामुळं माझ्या आयुष्यात ही परिस्थिती आहे, हे असं घडलं, तसं घडलं. नो, इट्स नॉट ट्रू. हे एकदम चुकीचं आहे, अजिबात बरोबर नाही आहे. तुम्हाला 100% तुमचं आयुष्य ओन करता आलं पाहिजे. म्हणजे माझ्या आयुष्यात जी काही परिस्थिती आहे त्याला 100% मी स्वतः कारणीभूत आहे. ती जी आहे ती माझ्यामुळंच आहे. हे जेव्हा तुम्ही स्वीकारताना, अगेन एक पॉवर डेव्हलप करता, एक स्ट्रेंथ डेव्हलप करता. आणि खरं आहे हे मॅजिक आहे. म्हणजे वेन यू रिअलाइज की आय एक्सेप्ट मायसेल्फ, आय लव्ह मायसेल्फ, माझं आयुष्य जसं कसं आहे ते खूप सुंदर आहे आणि मी ते मनापासून स्वीकारते. हे जेव्हा तुम्ही स्वीकारता आणि मानता, तेव्हा मॅजिक घडायला सुरुवात होते. तिथून पुढं आयुष्य तुमचं खूप सुंदररित्या बहरायला सुरुवात होतं, फुलायला सुरुवात होतं.
म्हणजे बघा ना, कितीतरी अशी लोक असतात, लहान बाळं असतात की ती जन्मताच अपंग जन्माला येतात, खूप सारे प्रॉब्लेम घेऊन किंवा जन्माला येतात, डोळे नसतात, अपंग असतात, कान नसतात. मग त्यात त्यांचा काय दोष असतो किंवा काय त्यांनी केलेलं असतं? अगेन ह्या काळाचं उत्तर कोणालाही माहीत नाही. त्याच्यापेक्षा हा जो प्रवास आहे आयुष्याचा, तो आपण चांगल्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी आधी एका सांगितलेल्या व्हिडिओमध्ये ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस, ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. तुमच्या आयुष्यात असलेल्या गोष्टींबद्दल तुम्ही कृतज्ञ असणं खूप खूप म्हणजे तुमच्या व्हॉट आय विल से की तुमच्या विचारां किंवा तुमच्या जगण्याच्या एक दर्जा ते उंचावतं. जेव्हा तुम्ही कृतज्ञतेच्या भावनेने आयुष्य जगायला सुरुवात करता, तेव्हा तुमच्या आयुष्याचा दर्जा उंचावतो आणि युनिवर्स तुम्हाला अजून अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात आणून देतं की यू विल बी फील मोर थँकफुल टू द युनिवर्स. और ज्या कुठल्या तुम्ही परमेश्वराला, देवाला मानता, त्याला तुम्ही अजून धन्यवाद द्याल. इतक्या गोष्टी तुम्हाला परमेश्वर भरभरून द्यायला सुरुवात करतो. सो धन्यवाद. थँक्यू.